नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपले मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट यूजीचा निकाल लागल्यानंतर आणि महाराष्ट्रातील 85% स्टेट कोट्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे एकच ध्येय असते, राज्यात हक्काची एमबीबीएसची जागा मिळवणे। यासाठी सरकारी कॉलेज सोबतच आपण खाजगी म्हणजेच प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालयांचे पर्याय पडताळून पाहत असतो। परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असा एक महत्त्वाचा विषय आहे ज्याबद्दल बहुतांश पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम, अपूर्ण माहिती आणि अनेक गैरसमज आहेत। तो विषय म्हणजेच मायनॉरिटी मेडिकल कॉलेजेस। अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालये दरवर्षी हजारो विद्यार्थी चॉईस फिलिंग करताना केवळ माहितीच्या अभावामुळे खूप मोठ्या चुका करतात। मायनॉरिटी कॉलेज म्हणजे काय? तिथे फक्त त्याच समाजाच्या मुलांना प्रवेश मिळतो का? एक सामान्य किंवा जनरल विद्यार्थी तिथे प्रवेश घेऊ शकतो का? 85% स्टेट कोट्या अंतर्गत सीटचे वाटप कसे होते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नेमकी किती आणि कोणती मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, या सर्व प्रश्नांचा अगदी सखोल आणि तांत्रिक उलगडा आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत। पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणारा आहे, त्यामुळे यातील माहितीचा एकही टप्पा मिस करू नका। मायनॉरिटी मेडिकल कॉलेज म्हणजे काय? कोअर कन्सेप्ट अँड लीगल राईट्स। सर्वप्रथम आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया की मायनॉरिटी मेडिकल कॉलेज म्हणजे नेमके काय असते। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 30 आर्टिकल 30 अंतर्गत देशातील अल्पसंख्याक समुदायांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन चालवण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे। या अधिकारांतर्गत ज्या वैद्यकीय संस्था उभ्या राहतात त्यांना शासनाकडून अल्पसंख्याक संस्था किंवा मायनॉरिटी कॉलेजचा दर्जा दिला जातो। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने 2 प्रकारच्या मायनॉरिटी संस्था कार्यरत असतात। पहिला प्रकार म्हणजे रिलिजियस मायनॉरिटी, धार्मिक अल्पसंख्याक, ज्यामध्ये मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख किंवा बौद्ध अशा विशिष्ट धार्मिक समुदायांद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्था येतात। दुसरा प्रकार म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटी, भाषिक अल्पसंख्याक, ज्यामध्ये महाराष्ट्राबाहेरील परंतु राज्यात स्थायिक असलेल्या विशिष्ट भाषिक समुदायांनी जसे की गुजराती, सिंधी किंवा कन्नड भाषिक समाजाने स्थापन केलेल्या संस्थांचा समावेश होतो। परंतु इथे सर्वात महत्त्वाची तांत्रिक गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे, या संस्था जरी मायनॉरिटी असल्या तरी यामधील प्रवेश प्रक्रिया कोणत्याही व्यवस्थापनाच्या किंवा खाजगी स्तरावर स्वतंत्रपणे राबवली जात नाही। या सर्व कॉलेजेसचा प्रवेश पूर्णपणे महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या स्टेट सीईटी सेल केंद्रीकृत ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारेच आणि विद्यार्थ्यांच्या नीट गुणवत्तेच्या आधारावरच केला जातो। या संदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारा सर्वात मोठा गैरसमज आणि जनरल विद्यार्थ्यांची संधी याविषयी आपण सखोल माहिती घेणार आहोत। आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया जो पालकांकडून मला एमएमसीसीच्या विरार कार्यालयात नेहमी विचारला जातो। आम्ही जनरल किंवा इतर कॅटेगरीचे आहोत, मग आम्हाला मायनॉरिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो का? तर याचे स्पष्ट आणि कायदेशीर उत्तर आहे होय, नक्कीच मिळू शकतो। पालकांनो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे की मायनॉरिटी कॉलेजमध्ये फक्त त्याच विशिष्ट समुदायाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो। नियम असा सांगतो की या विद्यालयांमध्ये एकूण उपलब्ध जागांपैकी 51% जागा या संबंधित अल्पसंख्याक समुदायासाठी राखीव असतात, परंतु उर्वरित जागांमधील 34% जागा या स्टेट मेरिट कोटा म्हणजेच सर्वसामान्य खुल्या प्रवर्गासाठी ओपन कोट्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात। याचाच अर्थ असा की जर तुमच्याकडे नीटचा चांगला स्कोर असेल आणि तुमचा स्टेट मेरिट क्रमांक कॉलेजच्या कट ऑफ मध्ये बसत असेल तर महाराष्ट्रातील कोणताही सर्वसाधारण विद्यार्थी, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, तो या जागांवर हक्काने प्रवेश मिळवू शकतो। म्हणूनच चॉईस फिलिंग करताना हे मायनॉरिटी कॉलेज आहे म्हणून ते आपल्या यादीतून वगळू नका। योग्य रणनीती आखल्यास ही महाविद्यालये जनरल विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी ठरू शकतात। आता आपण महाराष्ट्रातील अधिकृत एमबीबीएस मायनॉरिटी कॉलेज विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। आजच्या स्थितीला महाराष्ट्रात केवळ एकच अधिकृत असे मायनॉरिटी कॉलेज आहे। अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाटते की
महाराष्ट्रात अशी अनेक कॉलेजेस आहेत, परंतु जर आपण 85% राज्य कोट्यांतर्गत थेट सीईटी सेलद्वारे प्रवेश देणाऱ्या अधिकृत खाजगी मायनॉरिटी महाविद्यालयांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च IIMSR वरुडी जिल्हा जालना हे सध्या एकमेव पूर्ण कार्यरत असणारे मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय जालना जिल्ह्यातील बदनापूर जवळील वरुडी येथे अत्यंत भव्य कॅम्पसमध्ये आणि राष्ट्रीय महामार्गाला लागून वसलेले असून हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ MUHS नाशिकशी संलग्न आहे आणि याला नॅशनल मेडिकल कमिशन NMC ची पूर्ण मान्यता आहे. काउन्सिलिंग प्रक्रियेत या कॉलेजचा अधिकृत कॉलेज कोड 1138 असा आहे. या महाविद्यालयाच्या एकूण 150 MBBS जागांचे वितरण सीईटी सेलच्या नियमांनुसार अत्यंत पारदर्शक पद्धतीने केले जाते. या 150 जागांपैकी 51% म्हणजेच 76 जागा या मुस्लिम अल्पसंख्याक कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. उर्वरित 34% म्हणजेच 51 जागा या राज्यातील सर्व प्रवर्गातील जनरल ओपन मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतात, ज्यावर सर्वसामान्य विद्यार्थी प्रवेश घेतात. सर्वात शेवटचा भाग म्हणजे 15% म्हणजेच 23% जागा या इन्स्टिट्यूशनल किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी NRI कोट्यासाठी असतात, ज्यावर ऑल इंडिया लेव्हलवरून प्रवेश केले जातात. विद्यार्थ्यांना मायनॉरिटी कॉलेजच्या मॅनेजमेंट अथवा इन्स्टिट्यूट कोट्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. ग्रामीण भागात आणि मुख्य हायवेवर असल्यामुळे या कॉलेजच्या संलग्न हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो आणि क्लिनिकल एक्सपोजर अत्यंत उत्कृष्ट आहे, ज्याचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिप आणि प्रॅक्टिकल शिक्षणादरम्यान होतो. आता आपण मायनॉरिटी कॉलेजची फी रचना, स्कॉलरशिपचे नियम आणि कागदपत्रे, फायनान्शियल्स अँड डॉक्युमेंट्स याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रवेशाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा टप्पा असतो आर्थिक नियोजन आणि कागदपत्रांची पूर्तता. IIMSR जालना या कॉलेजची वार्षिक फी ही फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी म्हणजे शिक्षण शुल्क समितीद्वारे दरवर्षी निश्चित केली जाते. सध्याच्या अधिकृत संरचनेनुसार येथील वार्षिक ट्युशन फी 6,81,818 रुपये आणि डेव्हलपमेंट फी 68,182 रुपये असून विद्यार्थ्याला एकूण वार्षिक फी 7,50,000 रुपये भरावी लागते. या व्यतिरिक्त सुरक्षिततेसाठी वन टाइम रिफंडेबल कॉशन मनी 50,000 रुपये प्रवेशाच्या वेळी अनामत म्हणून ठेवावी लागते. कॅम्पसमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल्स आणि मेसची उत्तम सोय असून त्याचा एकत्रित वार्षिक खर्च साधारण 1,10,000 ते 1,25,000 रुपयांपर्यंत येतो. इथे स्कॉलरशिपच्या बाबतीत पालकांनी एक तांत्रिक नियम नीट समजून घेणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी 51% मायनॉरिटी कोट्यातून प्रवेश घेतात त्यांना राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे ठराविक आर्थिक सवलत मिळते. जे विद्यार्थी 34% जनरल कोट्यातून प्रवेश घेतात त्यांना त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असल्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क प्रतिकृती योजनेचा EBC सवलत फायदा मिळून 50% ट्युशन फी माफ होऊ शकते. मात्र हे मायनॉरिटी महाविद्यालय असल्याने सामाजिक न्याय विभागाचे इतर काही सरसकट कॅटेगरीचे फायदे जसे की SC, ST किंवा OBC ची थेट सूट रेग्युलर खाजगी कॉलेज सारखी ते हुबेहूब लागू होईलच असे नाही. कागदपत्रांचा विचार केला तर नीटचे ऑल इंडिया डॉक्युमेंट्स आणि राज्याचे डोमिसाईल प्रमाणपत्र सर्वांसाठी अनिवार्य आहे. परंतु जे विद्यार्थी 51% मुस्लिम मायनॉरिटी जागेवर दावा करत आहेत त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा स्पष्ट उल्लेख असणे किंवा विहित नमुन्यातील कायदेशीर मायनॉरिटी प्रतिज्ञापत्र ऍफिडेव्हिट सादर करणे अत्यंत बंधनकारक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमधील गुंतागुंत लक्षात येत नाही. अनेक विद्यार्थी व पालकांना या संदर्भात केवळ दुसरी माहिती असते आणि त्यामुळे कळत न कळत काउन्सिलिंग मध्ये चुका केल्या जातात. जिथे तुमच्या मार्कांवर तुम्हाला चांगले कॉलेज मिळून तुमचे लाखो रुपये वाचणे आवश्यक असते तिथे तुमचे लाखो रुपये पाण्यात जातात. कधी कधी नियमांची माहिती नसल्यामुळे वर्ष सुद्धा वाया जाते. यामुळेच केवळ मार्क असून उपयोग नाही. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत उत्तम काउन्सिलरची, अनुभवी काउन्सिलरचे आपणास निश्चितच गरज असते. आता आपण काउन्सिलिंग मधील 5 मोठ्या चुका आणि MMCC ची एक्सपर्ट चॉईस फिलिंग रणनीती याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. पालकांना आणि विद्यार्थी मित्रांनो, नीट मध्ये कितीही चांगले गुण मिळाले तरी जर तुमची चॉईस फिलिंग चुकली संपूर्ण मेहनत वाया जाऊ शकते.
माझ्या काउन्सिलिंग कारकिर्दीत विद्यार्थी ज्या 5 मोठ्या चुका वारंवार करतात त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या टाळू शकाल. पहिली चूक म्हणजे मायनॉरिटी कॉलेज फक्त त्याच समाजासाठी आहे असा गैरसमज ठेवून ते लिस्टमध्ये न भरणे. दुसरी चूक म्हणजे अंतिम फी आणि स्कॉलरशिपचे नियम आधी न समजून घेता थेट चॉईस लॉक करणे. तिसरी चूक म्हणजे मायनॉरिटी सिद्ध करणारी कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र ऐन वेळेस तयार करायला घेणे, ज्यामुळे अनेकदा जागा मिळूनही प्रवेश रद्द होतो. चौथी चूक म्हणजे कॉलेज निवडताना फक्त त्याचे नाव पाहणे, त्याचे हॉस्पिटल, रुग्णभार, पीजीची संधी आणि अकॅडमिक रेकॉर्ड याकडे दुर्लक्ष करणे. आणि पाचवी सर्वात घातक चूक म्हणजे अधिकृत सीईटी सेलच्या वेबसाईट ऐवजी सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवरील अफवांवर विश्वास ठेवणे. या सर्व चुका टाळण्यासाठी आमची MMCC एक्सपर्ट चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी नेहमी लक्षात ठेवा. मी विद्यार्थ्यांना नेहमी त्यांची प्रेफरन्स लिस्ट 5 टप्प्यात विभागण्याचा सल्ला देते. पहिल्या टप्प्यात तुमचे ड्रीम कॉलेजेस म्हणजे सर्वाधिक पसंतीची कॉलेजेस ठेवा. दुसऱ्या टप्प्यात टार्गेट कॉलेजेस ठेवा, ज्यांचा कट ऑफ तुमच्या नीट गुणांशी तंतोतंत जुळतो. तिसऱ्या टप्प्यात सुरक्षिततेसाठी सेफ कॉलेजेस नक्की ठेवा, जिथे तुम्हाला 100% जागा मिळू शकतात. चौथ्या टप्प्यात कधीही फक्त 10-15 कॉलेजेसवर थांबू नका. वास्तववादी राहून जास्तीत जास्त पर्याय नोंदवा. आणि 5वा सुवर्ण नियम, कॉम्प्युटर नेहमी तुमच्या प्रेफरन्स ऑर्डर नुसारच वरून खाली सेट अलर्ट करतो. त्यामुळे पहिल्या क्रमांकावर तेच कॉलेज ठेवा जे तुम्हाला मनापासून हवे आहे. केवळ 5 ते 10 गुणांचा फरक असतानाही योग्य प्रेफरन्समुळे उत्तम कॉलेज मिळू शकते, तर जास्त गुण असूनही चुकीच्या क्रमाने इच्छित कॉलेज हुकू शकते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची आर्थिक क्षमता नसेल तर मोठ्या फीवाली कॉलेजेस करू नका. काही कॉलेजेसची कागदपत्रे फी वेगळी असते आणि हिडन चार्जेस वेगळे असतात. त्याचे आपण संपूर्ण माहिती घ्यावी, त्यानंतरच प्रेफरन्स लिस्ट भरावी, नाहीतर आपले नक्कीच नुकसान होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्रातील MBBS मायनॉरिटी कॉलेजेस, त्यांचे तांत्रिक नियम, जागांचे गणित आणि IIMSR जालना या कॉलेजचे हे होते संपूर्ण आणि सविस्तर विश्लेषण. प्रवेश प्रक्रिया हा केवळ मार्कांचा खेळ नसून तो अचूक माहिती, योग्य वेळ आणि योग्य रणनीतीचा खेळ आहे. पुढील व्हिडिओ मालिकेमध्ये आपण ऑल इंडिया 15% कोट्याची काउन्सिलिंग कशी करावी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील 85% स्टेट कोट्यातील काउन्सिलिंग कशी करावी, त्यात किती राऊंड असतात, कोणते टप्पे असतात, कोणत्या टप्प्यांवर कोणते निर्णय घ्यावे लागतात, या संदर्भात विस्तृत माहिती देणारे व्हिडिओ पाहणार आहोत. तसेच पुढील काही व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील इतर सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, त्यांची फी रचना, अपेक्षित कट ऑफ आणि 2026च्या प्रक्रियेतील राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 मधील बदलत्या ट्रेंड्सचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत. तुम्हाला जर चॉईस फिलिंग करताना किंवा कॉलेजचा अचूक प्राधान्यक्रम ठरवताना काही अडचण येत असेल किंवा वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुम्ही आमच्या MMCC विरार मुंबई येथील कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा खाली दिलेल्या क्रमांकावर आमच्या तज्ञ टीमशी संपर्क साधू शकता. जर आपणास नीट 2026 परीक्षेसंदर्भात फ्री अपडेट्स हवे असतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर फ्री अपडेट्स म्हणून मेसेज करा. जर आपणास MMCC विरारची पेड काउन्सिलिंग हवी असेल तर आम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला पेड असा मेसेज करा. काउन्सिलिंग संदर्भात माहितीपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजची माहिती देणारे व काउन्सिलिंग प्रक्रियेची माहिती देणारे अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते आपण पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर खरोखरच उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर नीट परीक्षार्थी मित्रांसोबत आणि गरजू पालकांसोबत तो नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMC या अधिकृत चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.